तर मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत आहे माझ्या प्रणय आणि डेली ब्लॉगिंग चॅनलमध्ये। तर आज म्हणजे मी आता सध्या तरी माझ्या मम्मीच्या गावी आहे आणि आता आपण चाललो आहे माझ्या पप्पांच्या गावी म्हणजेच मोसेमाडला। आता मी सध्या तरी 3 नंबर शाळेच्या इकडे जे गाव आहे ना छोटंसं तिकडे आहे। आता आपण चाललो आहे पप्पांच्या गावी म्हणजे मोसेमाडला। तुम्ही बघू शकतात इकडे मारुतीचं मंदिर आहे आणि ही वाट आहे जाण्याची। ह्या वाटेने आम्ही जाणार पुढे। तुम्हाला काय ते इंटरेस्टिंग दाखवतो। ही सगळी झाडं दिसतात ना, ही सगळी आंब्यांची झाडं आहेत आणि आताच्या सीझनमध्ये ना सगळ्यांना ना कैऱ्या आलेल्या आहेत। तुम्हाला दिसतात की नाही माहिती नाही, पण सगळ्यांना कैऱ्या आलेल्या होत्या। माझ्या तोंडाला पाणी आतापासूनच सुटायला लागलेलं। हे सगळं सोडा, आता आपण थोडंसंच दूर आहे पप्पांच्या गावापासून। तुम्ही ना ह्याच्यामध्ये बघा, आपल्या गाडीच्या जो आहे ना आरसा त्याच्यामध्ये बघा, मोबाईल घेऊन मी बसलोय कसा आणि हे करतोय ते बघा। नंतर आपण घरी आलेलो आहे आणि आता तुम्हाला मी घरचा पुरा हे देणार आहे, म्हणजे टूर देणार आहे, म्हणजे काय काय आहे कसं आहे ते। आणि नंतर आम्ही मंदिरात जाणार आहे। तर चला तुम्हाला टूर देतो। हे बाहेरचं आणि इथून डायरेक्ट तुम्ही आतमध्ये आलात ना, इथे हा बाकडा आहे, इकडून सरळ आतमध्ये जायचं। नंतर आम्ही जास्त दिवसासाठी राहायला आलो ना तर इथे किचन असतं, नाही तर काय नसतं। हे हाऊस टाईप आहे, म्हणजे ह्याच्यातच सगळं सामान असतं, भांडी बिंडी। इथे आमचं इथे पण सामानच असतं, तुम्ही असं समजा। नंतर इथे आम्ही पूजा आणि करतो देवाची। नंतर डायरेक्ट बाहेर जाणार, परत तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार आहे मी। थांबा एकदा झूम करतो, झूम केल्याशिवाय दिसणार पण नाही। तुम्ही बघत असाल तर या झाडाला किती कैऱ्या लागलेत। तोंडाला पाणी येते। आपण मे महिना झाल्यावर त्याचं पण ब्लॉग येणार, कसं तोडायचं आणि कसं खायचं। तर आता सध्या तरी सगळं टूर तुम्हाला दिलेलं आहे आणि आता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आता आपण जाणार आहे मंदिरात। चला इथून आता आपण जाणार आहे, तिकडून आलेलो, आता इथून आपण जाणार आहे पुढे। तर मित्रांनो आता रात्र झालेली आणि आपण आता परत देवळात चाललो। तर मित्रांनो देवदर्शन झालेलं आहे आणि आपण इथे खायला गेला लावलं, नंतर खायला पण बसलो शेवपुरी। नंतर आता तुम्ही बघू शकता काय भारी डेकोरेशन केलं आणि ही जी फुलं दिसतात ना, या देवाचं नाव ना दांडेकर आहे। तरी ना आता तर ब्लॉग संपलेला आहे। बघूया तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पण दाखवणार, म्हणजे पार्ट 2 येणार आहे, त्याच्यात मी दशावतार कसे रंगतात आणि पुढचं दाखवणार आहे। चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग। धन्यवाद।